मॉर्निंग मित्रांनो. आज जाणार होतो आम्ही माऊली फोर्टला आणि माझ्यासोबत आहे देवांग माहिती. तर आजचा ट्रेक बघूया. एक आता किती वाजले आम्ही काय 6 तर 6 वाजता आम्ही निघालो आहे. तर जवळपास 1-1.5 तासाचं अंतर असणार आहे प्रवास तेवढा. त्याच्यावर पेट्रोल टाकून जाऊ. ते असतं माहिती ना, शाळेत असताना माहिती ना, सहल असली ना सकाळी 7ला जायचं असतं ना, 5ला नाही, रात्रभर झोपत नाही. असं वाटतं कधी ती बस येते सहलीची, कधी बसतोय गाडीत, असं होतं सगळ्याच्या आधी तिथं जाऊन. लोकांच्या मागण्या काय असतं माहिती आहेत का? गावाकडच्या इथल्या लोकांच्या रस्ता फक्त पाण्याची पण काय गरज नाही, रस्ता फक्त. आमच्या गावाला जायला रस्ता नाही, रस्ता बनवून दे. बरोबर आहे रस्ता. बसलं तर फायनली माहुली किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोचलेलं. बघू शकता प्रवेशद्वार एकदम मस्त असं दगडांनी बनवलं आहे. वाटतंय कुठेतरी किल्ल्याला आलो आहे म्हणून, कुठेतरी ट्रेकिंगला आलो आहे, कुठल्या तरी किल्ल्याला भेट द्यायला आलो म्हणून. बाकी तर रेंज वगैरे आहे. निसर्ग तर बघण्यासारखं एकदम. निसर्ग बघण्यासारखं एकदम जबरदस्त. 3 ते 4 नद्या गेल्या सगळ्या बाजूनी, मधून रोड आहे बरोबर, दोन्ही साईडने 2 नद्या आहेत. तर देवांग काय तुझं काय रिॲक्शन असेल, तर काय बोलायचं तुला? जाता जाता उतरायला लागेल. बघूया आता एखाद्या जाताना एखादी नदी वगैरे. तसं कपडे वगैरे आम्ही एक्स्ट्रा वगैरे आणले, तसे टी शर्ट वगैरे. जाताना एकदा जरासा जर टाईम मिळाला तर इथून आता वरती जाण्याला टाइम किती लागतंय ट्रेकिंग? 2-2.5 तास इथून आहे ट्रेकिंगवरती. बघूया अजून कसे रस्ते आहे, कुठून काय. तर भेटूया आता वरती. काही रस्त्यांमध्ये थ्रिल्स वगैरे काय असतील बघूया, पॅचेस वगैरे कसे काय आपण कव्हर करूया सगळे. तर थँक्यू. पुरातन शिवकाळी गणपती बाप्पा मोरया. अशी सुरुवात आहे. पक्षी वगैरे तसं दिलंय सगळं. नाही, मोरावर बदक बसवलाय.
किल्ल्याच्या एकदम टॉपवरती आहे. गडाच्या खालच्या बाजूला पाऊस पडतोय. पाण्याचा तुम्हाला आवाज येतो का नाही काय माहिती नाही, कारण झऱ्यांचा आवाज असा नसतो. पाऊस पडतोय इथून खाली, खालच्या बाजूला पाऊस पडतोय. सगळे ढगं खाली गेलेत. आवाज बहुतेक येत असेल व्हिडिओमध्ये. इथे आहे ना. ते ढासाळल्यामुळे आता सगळं वाट राहिलेली नाही ती व्यवस्थित. पायऱ्या आहेत थोड्याफार या माऊली महादरवाजाच्या. बाकी आता निघूया महादरवाजा इकडे वरती. इथून वरतून खाली आलो आम्ही. थोड्या पायऱ्यांचा स्पर्श केला आणि निघतोय इथून. अशा प्रकारे माऊली किल्ल्याची सैर पूर्ण झालेली आहे आणि आम्ही आता करत आहोत परतीचा प्रवास. तर व्हिडिओ नक्की कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या आवडीनुसार. आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.